Now, from today onward, we are going to learn about your remaining two chapter, and त्यातला एक चॅप्टर आहे मॅग्नेटिझम or that is magnetic material. Sorry. Now let us start the types of magnetic material. Before that, let us see what creates magnetism in metals. म्हणजे ॲक्च्युली मॅग्नेटिझम मेटलमध्ये कशामुळे तयार होतं, that we are going to learn here. Like an electric current, magnetism is caused by electrons at the elementary level. The current आपल्याला माहिती आहे is due to the flow of electrons. Similarly, magnetism कशामुळे होतं? Due to electron as well. At the elementary level म्हणजे at the atom level. Electrons have spin. The electrons, they are moving. Electrons have spin, they are moving, which creates a tiny magnet, dipoles, and acts like a tiny magnet. इलेक्ट्रॉन त्या ॲटममध्ये मूव्ह होत असतात, त्याच्यामुळं दॅट क्रिएट द मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याच्यामुळं काय होतं, इट प्रोड्यूस छोटे छोटे मॅग्नेट, दॅट इज कॉल्ड टायनी मॅग्नेट्स. So these atoms behaves like a small magnets. When these spins are balanced by other electrons in opposite direction, the net force is zero. म्हणजे एक इलेक्ट्रॉन एका डायरेक्शननी दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या डायरेक्शननी फिरत असेल, या दोघांचा इफेक्ट काय होतं, ते दोघांचा इफेक्ट झिरो होतो. बट इन केस ऑफ लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, that is odd numbers of electrons, this very small magnetic movement becomes large, called magnetic domain. जर हे पेयर्स असतील, तो नेट फोर्स दॅट प्रोड्युसेस द नेट मॅग्नेटिक फील्ड विल बी झिरो. म्हणजे पेयरमध्ये असेल त्यांचा इफेक्ट झिरो होतो. बट सपोज दर इज ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 3 असतील किंवा 5 असतील 7 असतील, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनिक्स, दॅट इज कॉल्ड अनपेअर्ड इलेक्ट्रॉनिक. त्याच्यामुळं काय होतं, ते प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड, आणि त्याला म्हणायचं मॅग्नेटिक डोमेन. द मॅग्नेटिक डोमेन वी कॅन कन्सिडर द स्मॉल, द टायनी मॅग्नेट इन द मटेरियल. Magnetic domain can be considered as a small or the tiny magnet in a material. We can consider मटेरियल कशामुळे तयार झालेलं असं अज्युम करायचं, की मटेरियल छोट्या छोट्या मॅग्नेटिक मटेरियलमुळं तयार झालेले असं अज्युम करायचं, अँड दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक डोमेन. As we can see in the figure, the material can be considered as made of these magnetic domains. In other words, the material can be considered as composed of these magnetic domains. As a result, it creates a large magnetic field around the metal. Now, आपण फिगरमध्ये बघू शकता की लेफ्ट हँड साईडला काय दिलेलं आहे. These magnetic domains are loosely bound and they are having random direction. When kept these magnetic materials in the मॅग्नेटिक फील्ड, जिथं मॅग्नेटिक फील्ड असेल, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असेल, त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर काय होतं की सगळे डोमेन्स आहेत, हे छोटे छोटे मॅग्नेट्स आहेत, दे आर अलाइन इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लेफ्ट हँड साईडला वी कॅन सी त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिक डोमेन्स आहेत, बट दे आर रँडमली मुव्हिंग. दे आर हॅव्हिंग टायनी मॅग्नेट्स, बट दे आर रँडमली मुव्हिंग. जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवता, at that time they are aligned, and they also form a north and south pole, as we can see. The types of magnetic material. There are various ways in which a metal interact with magnetic field. म्हणजे वेगवेगळे materials, when you keep in magnetic field, they interact with a different way. म्हणजे कॉपर वेगळ्या प्रमाणे इंटरॅक्ट करेल, वूड असेल तर वेगळ्या प्रमाणे करेल, ग्लास असेल तर वेगळ्या प्रमाणे करेल, आयर्न असेल तर वेगळ्या प्रमाणे करेल. सो इट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ मटेरियल. दिस डिपेंड्स अपॉन द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द मटेरियल. हेन्स मेटल कॅन बी क्लासिफाईड ॲज, त्याच्याप्रमाणे मेटल कॅन बी क्लासिफाईड
in three categories as far as magnetic materials are concerned. पहिल्याला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स, सेकंड डायमॅग्नेटिक मटेरियल आणि थर्ड आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल. नाउ लेट्स सी फर्स्ट द पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. Paramagnetic substances are those which are weakly attracted by external applied magnetic field. म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल कसे असतात, थोडं अट्रॅक्ट होतात. इफ यू कीप नियर द मॅग्नेट दे आर स्लोली अट्रॅक्टेड. त्याच्या अट्रॅक्शन फोर्स कमी असेल तर वीकली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. when placed in magnetic field move from weaker to stronger part of the magnetic field. म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आपण परमनंट मॅग्नेट जवळ ठेवलं किंवा मॅग्नेटिक फील्ड जवळ ठेवलं, दे आर अट्रॅक्टेड बट वीकली, कमी प्रमाणात, अँड दे अट्रॅक्टेड टुवर्ड्स द स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड. म्हणजे कमी मॅग्नेटिक फील्डकडनं जास्त मॅग्नेटिक फील्डकडे ते अट्रॅक्ट होतात. However, if we remove the applied field, the materials tend to lose their magnetism. आपण हे मॅग्नेटच्या जवळ काढलं की दे लूज देअर मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आतमध्ये जो मॅग्नेटिक फील्ड तयार होतं दॅट विल बी व्हॅनिशेस, दॅट रिमूव्स. However, if we remove the applied field, the material tend to lose their magnetism. Paramagnetic materials have some unpaired electrons. ड्यू टू दिस, ह्याच्या कमी प्रमाणामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतात. ड्यू टू दीज अनपेड इलेक्ट्रॉन्स द नेट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ऑल इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम इज नॉट ॲडेड अप टू झिरो. म्हणजे सगळ्यांची बेरीज केली की ते झिरो होत नाही, थोडी जास्त होती, बिकॉज ऑफ दे आर अनपेअर्ड. मग दे आर इन द फॉर्म ऑफ ऑड नंबर्स, म्हणजे 3 असतील किंवा 5 किंवा 7 लाईक दिस. हेन्स ॲटॉमिक डायपोल एक्झिस्ट इन दिस केस that forms the magnetic domain. छोटे छोटे मॅग्नेट तयार होतात. On applying an external magnetic field, the atomic dipoles align in the direction of applied external magnetic field. Atomic dipole means we can say domain, magnetic domain. आणि काय होतं, when we applied external magnetic field, जे मॅग्नेटिक फील्डमध्ये ते ठेवलं जातं हे मटेरियल, ते आतले जो डोमेन्स आहेत दे आर अलाइन इन द सेम डायरेक्शन दॅट ऑफ अप्लाइड फील्ड. In this way, paramagnetic materials are weakly magnetized in the direction of magnetizing field, म्हणजे applied field. In simple words, we can say that these materials usually experience a weak attraction to the magnets. म्हणजे मॅग्नेटिक असे मटेरियल जर परमनंट मॅग्नेट जवळ घेऊन घेतले दे आर वीकली अट्रॅक्टेड. दे हॅव रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी स्लाइटली ग्रेटर दॅन 1. जो म्यू आहे, रिलेटिव्ह परमिएबिलिटी आहे अशा मटेरियलची, दे आर जस्ट ग्रेटर दॅन 1, म्हणजे 1.1, 1.3, 2.1 लाईक दिस. दॅट इज ए स्मॉल पॉझिटिव्ह मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. ससेप्टेबिलिटी म्हणजे काय, ए मेजर ऑफ हाऊ मच मटेरियल विल बी मॅग्नेटाइज इन ॲन अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज मीन बाय ससेप्टेबिलिटी, तुम्ही झालं असेल पूर्वी. ससेप्टेबिलिटी म्हणजे मटेरियल किती मॅग्नेटाइज करता येतं. हाऊ मच मॅग्नेटिक फील्ड्स आर क्रिएटेड इनसाइड द मटेरियल, दॅट डिपेंड्स अपॉन द मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. जास्त ससेप्टेबिलिटी म्हणजे तो मॅग्नेटिक मटेरियल चांगला, कमी म्हणजे तो नॉन मॅग्नेटिक मटेरियल. अँड इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मटेरियल इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फील्ड. जो आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होती दॅट इज ऑल्सो इन द सेम डायरेक्शन दॅट ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. Paramagnetic materials align with the applied field and are attracted towards the region of greater magnetic field. म्हणजे हे जो पॅरामॅग्नेटिक मटेरियल जो आहे दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड द हायर मॅग्नेटिक फील्ड. जिथं स्ट्रेंथ जास्त असेल तिकडं तो अट्रॅक्ट होतात. Now examples of paramagnetic materials: the aluminum, oxygen, sodium, manganese, platinum, oxygen, iron oxide, and so on. So you have to remember at least 4. These are the examples of paramagnetic material. Now let us see some important properties of paramagnetic material. The substances are weakly attracted by the magnetic field that we have studied. In the external magnetic field, the paramagnetic substances move from weak field region to strong magnetic field. म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल जो आहे
they are attracted toward the stronger field. If a bar of magnetic material is suspended in between the poles, that is the North Pole and South Pole, pole pieces of an electromagnet, it set itself parallel to the line of force. We can see here, इकडे नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल जो आहे, if you keep suspended between the two poles, they are aligned in the same direction that of magnetic line of force. We know the lines originate from the North Pole and terminate at the South Pole. So जो सॅम्पल आहे, जो पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, that is also aligned in the same direction that of magnetic field. The intensity of magnetization is very small. म्हणजे आतमध्ये जो मॅग्नेटिक फील्ड तयार होणार ती फार कमी प्रमाणात असेल या मटेरियलच्या आतमध्ये. बट दॅट इज पॉझिटिव्ह अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड मॅग्नेटायझिंग फील्ड एच. म्हणजे जसा जसा एच वाढणार, जसं जसं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढणार, त्याप्रमाणे काय होणार, ते मॅग्नेटायझेशन आतमध्ये जो तयार झालेला असेल त्या मटेरियलमध्ये, दॅट इज ऑल्सो इन्क्रीजेस. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज स्मॉल अँड पॉझिटिव्ह. ससेप्टिबिलिटी इज पॉझिटिव्ह आहे आणि स्मॉल आहे. The relative permeability is slightly greater than 1 that we have seen. The field inside the material is greater than the magnetizing field. Magnetic field line becomes denser inside the paramagnetic substances that we have seen. जसं जसं मॅग्नेटिक फील्ड वाढवतं त्याप्रमाणे आतल्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इन्क्रीजेस. Magnetizations of paramagnetic substances is inversely proportional to absolute temperature. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. जो आतमध्ये मॅग्नेटायझेशन तयार होतं, द मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, दॅट डिपेंड्स अपॉन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे ॲज वी इन्क्रीज द टेम्परेचर, द मॅग्नेटायझेशन डिक्रीजेस. द मॅग्नेटायझेशन डिपेंड्स अपॉन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द मटेरियल. मटेरियलचं टेम्परेचर वाढत गेलं तर मॅग्नेटायझेशन कमी होतं, आणि फार वाढवलं तर इट लुजेस ऑल मॅग्नेटिझम, दॅट बिकम्स नॉन मॅग्नेटिक मटेरियल. Magnetic susceptibility is inversely proportional to its applied temperature that we have seen. The magnetic dipole moment of paramagnetic substances is small and parallel to the magnetizing field. ह्याच्यामध्ये तयार होणारे डायपोल्स आहेत, द टायनी मॅग्नेट आहे, तो कमी प्रमाणात असेल, and that is parallel to the applied magnetic field. Unlike ferromagnets, we'll see the ferromagnet of four, do not retain any magnetization in the absence of externally applied field. Thus, the total magnetization drop to zero when applied field is removed. म्हणजे असे मटेरियल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आणि बाहेर काढलं, त्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढलं किंवा मॅग्नेटिक फील्ड बिकम झिरो, त्यामुळे काय होणार, आतलं मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो बिकम झिरो. त्या मटेरियलचं मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो लुजेस टू झिरो. त्यामध्ये तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड झिरो झाली, त्या मटेरियलमधलं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड बिकम झिरो. सेकंड सबस्टन्स, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर दोज विच आर रिपेल्ड बाय मॅग्नेट. एक्झॅक्टली अपोजिट. फेरोमॅग्नेटिक अँड पॅरामॅग्नेटिक both can attract towards the magnetic field towards the permanent magnet. म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल घेतलं किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेतलं, दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड द परमनंट मॅग्नेट. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, डायमॅग्नेटिक मटेरियल्स आर नॉट अट्रॅक्टेड बट दे आर रिपेल्ड. देअर मटेरियल्स आर रिपेल्ड फ्रॉम परमनंट मॅग्नेट वेन दे प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड, मूव फ्रॉम द स्ट्रॉंगर टू द वीकर पार्ट ऑफ द फील्ड. म्हणजे हे जो मटेरियल आहे डायमॅग्नेटिक, दे आर रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड, आणि ते कुठं रिपेल होतात, फ्रॉम स्ट्रॉंगर फील्ड टू वीकर फील्डकडे जातात, हाय फील्डकडनं लो फील्डकडे जातात. आणि इन केस ऑफ पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक, दे आर अट्रॅक्टेड अँड दे मूव फ्रॉम वीकर फील्ड टू स्ट्रॉंगर फील्ड. एक्झॅक्टली अपोजिट. डायमॅग्नेटिक मटेरियल्स आर अँटी अलाइन्ड अँड आर पुश्ड अवे टुवर्ड्स द रिजन ऑफ लोअर मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्यामधले जो डायपोल त्याच्यामध्ये डायपोल असत नाही, आणि जेव्हा ते मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले जातात त्यामधले डायपोल तयार होतात, अँड दे आर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन दॅट ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. दॅट्स वाय दे आर कॉल्ड अँटी अलाइन्ड, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन दॅट ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. Now examples of diamagnetic materials are the bismuth, the phosphorus, the antimony, the copper, the water,
alcohol, hydrogen, and so on. Water is also diamagnetic material, keep in mind. Now let us see the properties of diamagnetic material. There are no atomic dipoles in diamagnetic materials. Keep in mind, there are no atomic dipoles, there is no atomic domains, because the resultant magnetic moment of each atom is zero due to paired electrons. ह्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स पेड असतात, म्हणजे दे आर इवन नंबर्स, म्हणजे 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असेल, 12 असेल, लाईक दिस. And in case of ferromagnetic and in case of paramagnetic, they are unpaired. त्याच्यामध्ये ऑड नंबर असतील, ह्याच्यामध्ये इवन नंबर असणार, त्यामुळे टोटल मोमेंट जो आहे दॅट बिकम्स 0. Diamagnetic materials are repelled by a magnet. When diamagnetic materials is placed within a magnetic field, the line of force tend to go away from the material. ह्याच्यामध्ये लाईन जो आहेत मॅग्नेटिक लाईनच्या, त्या आतमध्ये न जातात, त्या बाहेर फेकल्या जातात. त्याच्यामध्ये कमीत कमी लाईन जातात ह्या मटेरियलमध्ये. इन केस ऑफ फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, द लाईन्स आर इन्क्रीजेस, द नंबर ऑफ लाईन इन्क्रीजेस, आणि ह्याच्यामध्ये कमी होतात. द डायमॅग्नेटिक मटेरियल्स आर रिपेल्ड बाय मॅग्नेट. When diamagnetic materials is placed within a magnetic field, the line of force tend to go away from the material. The substances are weakly repelled by the field, so these substances have tendency to move from strong magnetic field to weak part of external magnetic field. असे magnetic हे substance जो आहे, they are repelled from the permanent magnet and they move from higher field to weaker field. The intensity of magnetization is very small. आतमध्ये तयार होणारी जो मॅग्नेटिक फील्ड आहे ती फार कमी प्रमाणात असेल. therefore magnetization is very small. निगेटिव्ह, अपोजिट डायरेक्शनमध्ये, निगेटिव्ह म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये, अँड प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटायझिंग फोर्स. जो आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ते अपोजिट डायरेक्शनमध्ये होणार आहे, आणि इट इज डिपेंड्स अपॉन द एक्सटर्नल फील्ड. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज स्मॉल अँड निगेटिव्ह. ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी फार स्मॉल आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये लाईन्स तयार होणार आहे, मॅग्नेटायझेशन तयार होणार नाही, ॲज वेल एज जो तयार होणार ते अपोजिट डायरेक्शनमध्ये होणार. दॅट्स वाय इट रिपेल्स. The relative permeability is slightly less than unity. In case of paramagnetic material, it is slightly greater than 1, but in case of diamagnetic material, less than unity, less than 1. These materials are independent of temperature. The ferro as well as para, both are their magnetism depends upon the absolute temperature. The temperature वाढलं की त्याप्रमाणे त्याचं मॅग्नेटिक कमी होतं. बट इन केस ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल, these are independent of temperature. Diamagnetic materials do not obey Curie's law, that we'll see afterward. A rod of diamagnetic material will recede with its length perpendicular to the direction of field when it is suspended in uniform magnetic field, because the field is strongest at the pole. In case of paramagnetic, in case of ferromagnetic, when you suspend the material, काय होतं, they are aligned with the magnetic field, they are aligned with north pole to s pole. But diamagnetic material, they are aligned perpendicular to the magnetic field, they move from higher magnetic field to lower magnetic field, and that's why they are perpendicular to the north and south pole. But in case of ferromagnetic and paramagnetic, they align with the north and south pole. That's what I have shown in the figure. We can see here in the figure that is aligned. The paramagnetic as well as ferro, they are aligned with the magnetic field, but the diamagnetic material, they are perpendicular to the magnetic field. Magnetic dipole moments is small and opposite to the magnetic field H. जो आतमध्ये टायनी मॅग्नेट तयार होणार आहे ते फार कमी प्रमाणात असेल, and they are opposite direction that of applied magnetic field. Thus, a simple thumb rule is used in chemistry to determine whether a particle, तो ॲटम असेल किंवा आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल, is paramagnetic or diamagnetic. कसं बघायचं? There is a thumb rule to determine the material is paramagnetic or diamagnetic.
If all electrons particles are paired, म्हणजे 2 असतील 4 असतील, all electrons are paired, then the substance is made of this particle is diamagnetic. म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल कुणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील, म्हणजे 2 4 6 8 असतील, दे आर डायमॅग्नेट. इफ दे आर अनपेअर्ड म्हणजे ऑड नंबर असेल 3 5 7, then the substance is paramagnetic or even ferromagnetic. Now third material is ferromagnetic substances. Ferromagnetic substances are those which are strongly attracted by magnets. म्हणजे पॅरामध्ये आणि फेरोमध्ये काय फरक आहे? द पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स आर वीकली अट्रॅक्टेड, बट फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट्स अँड कॅन ऑल्सो बी मॅग्नेटाइज व्हेरी इझिली. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड एकदम इझिली तयार करता येते. When placed in external magnetic field, ferromagnetic materials are strongly magnetized in the direction of applied field. दोघांमध्ये एवढाच फरक आहे, याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक असेल आणि पॅरामॅग्नेटिकमध्ये वीक असेल, बट बोथ कॅन बी मॅग्नेटाइज. These materials will retain their magnetization for some time even after removing the external magnetic field. हे मटेरियल मॅग्नेटाइज केलं म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आणि मॅग्नेटिक फील्ड काढली तरी काही वेळेत याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड राहतात. दॅट बिकम्स लाईक ए परमनंट मॅग्नेट फॉर सम टाईम. पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये सुद्धा मॅग्नेटाइज होतं, पण फील्ड काढली की दॅट लुजेस द मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स. डायमॅग्नेटिकमध्ये तर होतच नाही. इन केस ऑफ पॅरा आणि बोथ दे बिकम मॅग्नेटाइज, बट इन केस ऑफ फेरो द मॅग्नेटिझम रिटेन्स फॉर सम टाईम. मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड काढल्यानंतर सुद्धा काही वेळेत याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड राहतं. These material will retain their magnetization for some time even after removing the external magnetic field. This property is called hysteresis. आपण बघू नंतर hysteresis काय ते. On applying external magnetic field, the magnetic domain all align themselves in the direction of applied field. इथं all शब्द इम्पॉर्टंट आहे. आतमधल्या ज्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलमधले जो आतमधले डोमेन्स आहेत, ऑल डोमेन्स अलाइन इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फील्ड. इन केस ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल सम डोमेन्स अलाइन इन द मॅग्नेटिक फील्ड. डायमॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइन होत नाही आणि झाले तर ते अपोजिट डायरेक्शनमध्ये होतात. दॅट इज द डिफरन्स. सो इन केस ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल ऑल मॅग्नेटिक डोमेन्स अलाइन इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. फेरोमध्ये कमी प्रमाणात आणि डायमध्ये अपोजिट डायरेक्शन. In this way, the material is strongly magnetized in a direction parallel to the magnetizing field, external field. Now, examples of ferromagnetic material: iron, nickel, cobalt, and their alloys of even iron and nickel, and chromium oxide. These are the 4 examples of ferromagnetic material. That's why द फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? आपण जो मटेरियल यूज करतो कशामध्ये, जिथं मॅग्नेटिक फील्ड मोठ्या प्रमाणात तयार करायची असेल. कुठं? फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मरचा कोर असेल किंवा AC मशीनमधला कोर असेल. जिथं मॅग्नेटिक फील्ड तयार करायची असेल, जिथं जास्त प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड करायची असेल, तिथं आपल्याला फेरोमॅग्नेटिक मटेरियल यूज करतात. दीज फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स नॉर्मली कॉल्ड मॅग्नेटिक मटेरियल. Basically they are ferromagnetic material. Magnetic material means ferromagnetic material. म्हणजे why the core of transformer made from iron. कशासाठी? Because we want very high magnetic flux or magnetic flux density inside the core. That's why the core of the transformer made from ferromagnetic material like iron. Now let us see the properties of ferromagnetic material. The atoms of ferromagnetic substances have permanent dipole moment present in the domain. त्याच्या आतमध्ये परमनंट मॅग्नेटिक डायपोल असतात. Atomic dipoles in the ferromagnetic substances are oriented in the same direction as the external magnetic field, like a paramagnetic material. The magnetic dipole moment is large. Difference between the para and ferro ह्याच्यामध्ये फार जास्त प्रमाणात असतात. The moment is large as in the direction of external magnetizing field. The intensity of magnetization
म्हणजे मटेरियलमध्ये तयार होणार मॅग्नेटायझेशन इज व्हेरी लार्ज, द पॉझिटिव्ह अँड व्हेरीज लिनियरली विथ द मॅग्नेटायझिंग फील्ड, एक्सटर्नल फील्ड. जसं ज्या प्रमाणात एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढणार त्याप्रमाणे त्या मटेरियलमध्ये तयार होणारं मॅग्नेटायझेशनसुद्धा वाढत जाणार. हेन्स सॅच्युरेशन डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल. किती प्रमाणात तयार होणार दॅट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ मटेरियल, दॅट इज कॉल्ड सॅच्युरेशन. म्हणजे एच वाढत गेला तर एम वाढत जाणार असं म्हण नाही, एका पॉईंटला येऊन तो सॅच्युरेट होणार. त्याच्यावर जरी तो मॅग्नेटिक फील्ड वाढलं तरी त्यातलं मॅग्नेटायझेशन वाढणार नाही. मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी इज व्हेरी लार्ज अँड पॉझिटिव्ह. द डिफरन्स बिटवीन द पॅरा अँड फेरो दोघांमध्ये सेम आहे, पण त्याच्यामध्ये ससेप्टेबिलिटी इज स्मॉल, याच्यामध्ये ससेप्टेबिलिटी इज व्हेरी लार्ज अँड पॉझिटिव्ह. The magnetic flux density of the material will be very large and positive. The magnetic field lines become very dense. फार लाईन आतमध्ये तयार होतात, व्हेरी डेन्स इनसाइड द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. पॅरामध्ये हे कमी प्रमाणात होतं. द रिलेटिव्ह परमियाबिलिटी इज ऑल्सो व्हेरी लार्ज अँड व्हॅरीज लिनियरली विथ द एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड, मॅग्नेटायझिंग फोर्स. याच्यामध्ये रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्यू इज व्हेरी लार्ज. इन केस ऑफ paramagnetic material it is just greater than 1. In case of diamagnetic material less than 1. The field inside the material is very much stronger than the magnetizing field. They tend to pull in a large number of line of force by the material. ह्याच्या आतमध्ये जेव्हा हे मटेरियल when you keep in the magnetic field ह्याच्यामध्ये भरपूर लाईन्स ओढल्या जातात, तयार होतात. पॅरामॅग्नेटिक मटेरियलसुद्धा तयार होतात पण कमी प्रमाणात, आणि डायमॅग्नेटिकमध्ये तयार होत नाहीत. दे आर in opposite direction, they are repel these lines. Ferromagnetic substances are strongly attracted by the field, by the magnet. So in magnetic field they tend to stick at the poles where the field is strongest. म्हणजे मटेरियल घेतात तर कुठं जवळ चिटकतात हे द नियर द पोल्स. वेन ए फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज लिक्विफाईड म्हणजे गरम करून वितळलं, वेन इट इज मेल्टेड लिक्विफाईड इट लुजेस फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी ड्यू टू हायर टेम्परेचर. कुठल्याही मटेरियलला वितळण्यासाठी त्याचं टेम्परेचर वाढावं लागेल, आणि टेम्परेचर वाढत गेल्यामुळं काय होतं, त्याचा जो फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे द मॅग्नेटिक प्रॉपर्टी दॅट लुजेस. नाव यू कॅन सी द मॅग्नेटिक डायपोल्स. द लेफ्ट हँड साईड द नो अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. जर सबस्टन्स घेतला त्याच्यामध्ये डायपोल्स आहेत की नाही कळेल आपल्याला. फेरो आणि पॅरामध्ये डायपोल्स आहेत. When we applied external magnetic field, they are aligned. In case of ferromagnetic materials, or align in a particular direction. सगळेच पॅरामॅग्नेटिक मधले सुद्धा अलाइन होणार, बट कमी प्रमाणात, सगळे होणार नाहीत. सम डायपोल्स आर अलाइन इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. फेरोमध्ये ऑल मॅग्नेटिक पोल्स आर अलाइन in the direction of magnetic field. In case of diamagnetic material, there are no magnetic domains. आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाय केल्यानंतर दे अलाइन इन अपोजिट डायरेक्शन. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द थ्री मटेरियल्स. नाउ सिमिलरली वी कॅन सी हिअर द डायमॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल अँड पॅरामॅग्नेटिक मटेरियल प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. दीज आर द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. वी कॅन सी हिअर त्याच्यामध्ये हे मटेरियल ठेवलेलं आहे. पहिलं हे डाय आहे. डायमॅग्नेटिक फील्डमध्ये लाईन्स कमी प्रमाणात जातात किंवा ते रिपेल करतात. वी कॅन सी हिअर the lines are repelled from the material. In case of paramagnetic material, some line passes through the material. And we can see here relative permeability in case of diamagnetic is less than 1. In case of paramagnetic material, it is greater than 1. Lastly, the ferromagnetic material. ह्याच्यामध्ये almost all line passes through the material. That is the case of ferromagnetic material or magnetic material. जेव्हा हे मटेरियल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं जातं त्यावेळेस ऑलमोस्ट ऑल लाईन्स पासेस थ्रू दिस. इन अदर वर्ड्स वी कॅन सी दिस मटेरियल प्रोव्हाइड व्हेरी लो अपोजिशन्स टू दी मॅग्नेटिक फ्लक्स. ह्याला फार कमी प्रमाणात अपोजिशन असेल त्यामुळं काय होणार, ऑलमोस्ट ऑल लाईन पासेस थ्रू द मटेरियल. इन अदर वर्ड्स सच मटेरियल्स हॅव very low value of reluctance. Reluctance तुम्हाला झाला असेल. Reluctance is a property of a material which opposes to the creation of
magnetic field inside the material like resistance, but reluctance which opposed to the creation of magnetic field. So ferromagnetic material, or we can say simply magnetic material, which has very low opposition, very low reluctance, therefore almost all line passes through the material, and therefore relative permeability of such material is very high compared with para and diamagnetic materials. Now let us see Curie temperature. The ferromagnetic property depends upon the temperature. कुठल्याही मटेरियलचा फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, तो मॅग्नेटिझम जो तयार होतं त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, दॅट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. ॲट हाय इनफ टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस बिकम पॅरामॅग्नेटिक, म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल ऑल्सो वी कॅन से नॉन मॅग्नेटिक मटेरियल. इट लुजेस द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. म्हणजे ॲज वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द मटेरियल ॲट ए पर्टिक्युलर टेम्परेचर इट लुजेस ऑल इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. त्याला म्हणायचं क्युरी टेम्परेचर. द टेम्परेचर ॲट विच दिस ट्रान्झिशन ऑकर इज कॉल्ड क्युरी टेम्परेचर. इट इज डिनोटेड बाय TC. म्हणजे व्हेन चेंजेस द मटेरियल फ्रॉम फेरोमॅग्नेटिक टू पॅरामॅग्नेटिक, जो ट्रान्झिशन होतं एका टेम्परेचरला, त्याला म्हणायचं क्युरी टेम्परेचर. इन अदर वर्ड्स द मटेरियल लुजेस इज फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी ॲट हायर टेम्परेचर, ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढत जातं एका पर्टिक्युलर टेम्परेचरला काय होतं, द फेरोमॅग्नेटिक लुजेस इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड बिकम्स पॅरामॅग्नेटिक मटेरियल. पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स आर just like diamagnetic materials. In other words, it is the temperature above which the certain material loses their permanent magnetic properties. त्याला म्हणायचं Curie temperature.